नमस्कार, मी असिस्टंट प्रोफेसर कृष्णा बालने. विजन MPSC UPSC सेट नेट या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, मागच्या लेक्चरमध्ये आपण 1773चा जो ॲक्ट आहे तर त्या ॲक्टच्या पूर्वीची जी वस्तुस्थिती होती ते आपण पाहिलेली आहे. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण जो 1773चा ॲक्ट आहे तो का आणला गेला, त्याची गरज का निर्माण झाली, त्या ॲक्टचे महत्त्व काय किंवा त्या ॲक्टमधल्या काही कमी होत्या, तर ते आजच्या लेक्चरमध्ये आपण पाहणार आहोत. सोबतच आपण त्या ॲक्टमधलं संशोधन 1781ला झालं तर ते पण आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. हे बघा, जो 1773चा ॲक्ट आहे तर तो ॲक्ट आणण्याची गरज का भासली, तर सुरुवातीला हे पॉईंट आपण पाहू. तर 1773चा ॲक्टची गरज का निर्माण झाली. तर हे बघा, 1773चा जो ॲक्ट आहे तर या ॲक्ट आणण्याची गरज का भासत होती. याच्यामध्ये काही आपण 4 उदाहरणं घेतलेली आहेत. पहिलं उदाहरण बघा, ईस्ट इंडिया कंपनीकडे नसलेला प्रशासनाचा अनुभव, म्हणजे जी व्यापारी कंपनी होती तिला प्रशासनातला काय अनुभव असणार, तर हा पहिलं कारण झालं. दुसरं कारण, जी ईस्ट इंडिया कंपनीने बंगालमध्ये ड्युल ॲडमिनिस्ट्रेशन चालू केलं होतं, म्हणजे बंगालमध्ये द्वैध शासन चालू केलं होतं. परिणामी बंगालमध्ये खूप मोठा दुष्काळ झाला होता. तर कुठं तर कंट्रोल करण्याची गरज होती. म्हणजे ही जी द्वैध शासनाचा परिणाम होता तर ह्या द्वैध शासनाच्या परिणामाला कुठंतरी कंट्रोल करण्याची गरज निर्माण होत होती. तर हे दुसरं कारण झालं. आणि तिसरं कारण, हे बघा, भीषण दुष्काळ असताना पण कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी, कंपनीचे जे ऑफिसर लोक होते तर त्यांनी काय केलं होतं की ब्लॅक मार्केटमध्ये अन्नधान्याची विक्री 7-7, 8-8 पट त्यांनी विक्री चालू केली होती. असा कंपनीमध्ये सर्वत्र भ्रष्टाचार व्याप्त झालेला होता. कंपनीत घाट्यात जात होती, पण कंपनीचे अधिकारी खूपच श्रीमंत होत होते आणि त्या करप्शनवर, म्हणजे त्या भ्रष्टाचारावर कुठंतरी लगाम लावणं आवश्यक होतं. आणि त्यानंतर चौथं कारण की भारतामध्ये बघा, आपल्या भारतामध्ये 3 प्रेसिडेन्सी होत्या. कोणकोणत्या होत्या? बंगाल प्रेसिडेन्सी, त्यानंतर मद्रास आणि त्यानंतर बॉम्बे. हे बघा, आपण मागच्या लेक्चरमध्ये पाहिलं की ह्या जी 3 प्रेसिडेन्सी आहेत त्या एकमेकापासून अलग होत्या आणि ते स्वतंत्र निर्णय घेत असे. त्यांच्यावर कुठलाच सेंट्रलचा केंद्रीय कंट्रोल त्यांच्यावर कुठलाच नव्हता. तर त्याच्यामुळं या केंद्रीय नियंत्रणाची एक गरज निर्माण होत होती, गरज भासत होती आणि त्याच्यामुळं ह्या ॲक्टची गरज निर्माण झाली. तर हे एक असे 4 उदाहरणं आपल्याला घेता येतील, ज्यामध्ये प्रशासनाचा नसलेला अनुभव, द्वैध शासनाचा परिणाम, करप्शन म्हणजेच भ्रष्ट अधिकारी यांच्यावर कुठंतरी लगाम लावणं आवश्यक आणि एक केंद्रीय व्यवस्थेचा अभाव. तर हे 4 कारणं 1773च्या ॲक्ट आणण्यासाठी कारणीभूत होते. यानंतर आपण 1773चा जो ॲक्ट होता तर त्या ॲक्टचे जे प्रावधान होते तर ते प्रावधान पाहू. तर हा जो 1773चा ॲक्ट होता तर ह्या 1773च्या ॲक्टमधलं पहिलं प्रावधान बघू आपण. पहिलं प्रावधान काय, तर COD जे आहे, कोर्ट ऑफ डायरेक्टर. तर पहिलं प्रावधान असं की COD संरचनेमध्ये बदल झाला. काय झाला, CODचं जे स्ट्रक्चर होतं कोर्ट ऑफ डायरेक्टरचं त्यामध्ये बदल होऊन आता काय झालं, 1/4 जे CODचे 1/4 सदस्य आहेत तर ते CODचे 1/4 सदस्य म्हणजे कोर्ट ऑफ डायरेक्टरचे 1/4 सदस्य हर वर्ष रिटायर होतील. पण रिटायर झाल्यानंतर ते परत पात्र असणार नाहीत. कुठं CODमध्ये काम करण्यासाठी ते परत पात्र असणार नाहीत किंवा त्यांचा परत कालावधी असणार नाही. हे पहिलं कारण झालं. आता यानंतरचं दुसरं कारण बघा, जो बंगालचा गव्हर्नर आहे तर त्या बंगालच्या गव्हर्नरला काय केलं, आता बंगालचा गव्हर्नर जनरल केलं. काय झालं, तो आता बंगालचा जो गव्हर्नर होता तो आता बंगालचा गव्हर्नर जनरल बनला. वॉरेन हेस्टिंग
हा पहिला बंगालचा गव्हर्नर जनरल होता. कोण? जो वॉरेन हेस्टिंग आहे, हा वॉरेन हेस्टिंग बंगालचा पहिला गव्हर्नर जनरल झाला. आता इथे लक्षात घ्या, ह्या बंगालचा गव्हर्नर जनरल झाला म्हणजे जो बंगालचा गव्हर्नर होता त्यालाच आता बंगालचा गव्हर्नर जनरल केलं. भारताचा गव्हर्नर जनरल केलं का? नाही. तर भारताचा गव्हर्नर जनरल 1833ला लॉर्ड विल्यम बेटिंग झालेला होता. लॉर्ड विलिंग बेटिंग झालेला होता. हे झालं दुसरं प्रावधान. आता हे तिसरं प्रावधान बघू आपण. केली गेली 4 सदस्यीय परिषद, म्हणजेच बंगालचा जो गव्हर्नर जनरल आहे त्याच्या मदतीसाठी, त्याच्या सहकार्यासाठी आता एक 4 सदस्यीय काउन्सिल निर्माण झाली, 4 सदस्यीय परिषद निर्माण झाली. तर ह्या जी परिषद आहे तर ह्या परिषदेचे सदस्य हे COD मार्फत या परिषदेचे सदस्य COD मार्फत निवडले जात. जरी COD कडून यांची निवड होत असली तरी यांना काढून टाकण्याचा अधिकार कोणाला होता? तर यांना काढून टाकण्याचा अधिकार हा ब्रिटिश क्राउन याच्याकडे होता. हे बघा, जो भारतामध्ये कंपनी शासन आहे त्या कंपनी शासनवर एक नियंत्रण, एक लगाम लावण्याचं कार्य भारतामध्ये ब्रिटिशांनी कसं केलं हे बघा या ठिकाणी. आता जो गव्हर्नर आहे तो गव्हर्नर सुरुवातीला स्वतंत्र निर्णय घेत असत, त्याच्या निर्णयामध्ये कुठलाच त्याला अडथळा येत नव्हता. पण आता इथं लक्षात घ्या, जी आता गव्हर्नर जनरल आहे तर त्या गव्हर्नर जनरलच्या मदतीसाठी 4 सदस्यीय परिषद निर्माण झाली आणि त्या 4 सदस्यीय परिषदेची निवड कोणाकडून व्हायची? COD म्हणजे कोर्ट ऑफ डायरेक्टर कडून व्हायची. निवड COD कडून व्हायची, पण त्यांना कामावरून किंवा त्यांना हटवण्याचं कार्य कोणाकडे होतं? तर ते ब्रिटिश क्राऊनकडे होतं. कोणाकडे? तर ते ब्रिटिश क्राऊनकडे होतं. आता यानंतर बघा 4था पॉईंट, जर भारतामध्ये जो गव्हर्नर जनरल आहे त्या गव्हर्नर जनरलला जर एखादा ॲक्ट बनवायचा असेल किंवा त्या गव्हर्नर जनरलला जर एखादा निर्णय घ्यायचा असेल तर आता बहुमताची गरज या ॲक्टनं सांगितली. काय झाली? बहुमत, मेजॉरिटी जे आहे, मेजॉरिटी. आता कुठलाही गव्हर्नर जनरलला जर ॲक्ट बनवायचा असेल किंवा गव्हर्नर जनरलला जर आता कुठला निर्णय घ्यायचा असेल तर त्या निर्णयाला आता मेजॉरिटीची गरज बनली. कशी? तर आता हे 4 सदस्याचं काउन्सिल होतं, काउन्सिल, आणि हा एक गव्हर्नर जनरल म्हणजे 5 लोकांचं ते सदस्य, त्यांची 5 लोकांची परिषद झाली. आता ह्याच्यामध्ये जर समजा गव्हर्नर जनरलला कुठला निर्णय घ्यायचाच असेल तर त्याला 5 पैकी जे बहुमत असेल तर त्या बहुमताच्या निर्णयावर काम करावं लागायचं. आता ह्या ठिकाणी बघा 100% ह्याच्यावर काय बसला? लगाम बसलाच का नाही? गव्हर्नर जनरलच्या मनमानी कार्यावर लगाम बसला का नाही? या ठिकाणी 100% लगाम बसला. आता यानंतरचा पॉईंट पाहू आपण, 5वा पॉईंट. 5व्या पॉईंटमध्ये झालं असं की आता 5वं जे प्रावधान आहे तर त्या 5व्या प्रावधानात असं सांगितलं की आता हा जो बंगाल प्रेसिडेन्सी आहे, बरोबर, 3 प्रेसिडेन्सी होत्या. कोणकोणत्या? बंगाल, मद्रास आणि बॉम्बे. तर आता हे बॉम्बे प्रेसिडेन्सी आणि ही जी मद्रास प्रेसिडेन्सी आहे तर ह्या दोन्ही प्रेसिडेन्सीला आता बंगाल प्रेसिडेन्सीच्या अधीन काय केलं? बंगाल प्रेसिडेन्सीच्या अधीन केलं. कोणाला? हे जी बॉम्बे प्रेसिडेन्सी आहे आणि मद्रास प्रेसिडेन्सी आहे या दोन्ही प्रेसिडेन्सीला बंगाल प्रेसिडेन्सी म्हणजे बंगालचा जो गव्हर्नर जनरल होता त्या बंगालच्या गव्हर्नर जनरलच्या अधीन केलं. पण एक अट टाकली. काय अट टाकली? की बाबा जर इमर्जन्सी असेल, काय, जर समजा तुमच्या प्रेसिडेन्सीमध्ये इमर्जन्सी निर्माण झाली तर त्या इमर्जन्सीच्या वेळी तुम्ही तुमचे निर्णय घेण्यासाठी स्वतंत्र आहेत असं त्या ॲक्टमध्ये, त्या प्रावधानामध्ये असं सांगितलं. कोणासाठी? ह्या बॉम्बे आणि ह्या मद्रासच्या गव्हर्नरासाठी. पण जो इमर्जन्सी आहे तर तो नेमका इमर्जन्सीचा उल्लेख कोणता? म्हणजे जी इमर्जन्सी आहे ती इमर्जन्सी कशा पद्धतीची इमर्जन्सी याबद्दल काहीच उल्लेख नसल्यामुळे हा बॉम्बे प्रेसिडेन्सीवाला गव्हर्नर आणि हा मद्रास प्रेसिडेन्सीवाला गव्हर्नर या बंगाल प्रेसिडेन्सीचा किंवा जो बंगालचा गव्हर्नर जनरल झालेला होता, जो त्यांचा आता एक प्रकारे बॉसच म्हणावं लागेल ना, तर तो बॉस झालेला होता. तर त्या बॉसचे कार्य बिलकुल ते ऐकायचे नाही, कारण इमर्जन्सीचा त्यांना हा बहाणा भेटलेला होता. कारण इमर्जन्सीचा स्पष्ट उल्लेखच त्या ॲक्टमध्ये नव्हता की कोणत्या कारणावरून तुमच्या राज्यामध्ये जर समजा एखादी इमर्जन्सी निर्माण झाली तर त्या इमर्जन्सीमध्ये तुम्ही स्वतंत्र आहात, हे ॲक्टमध्ये इतकंच सांगितलं होतं. तर याच्यावरून हे काय करायचे की ह्या बंगालच्या गव्हर्नर जनरलचं काहीच कार्य ऐकायचे नाही, ते स्वतंत्र निर्णय घेत राहायचे आणि ते स्वतंत्र कार्य करायचे. ह्यानंतर हे बघा
भारतामध्ये पहिल्यांदा एक सुप्रीम कोर्ट जे आहे, सुप्रीम कोर्टची स्थापना या ॲक्टनं करण्यात आली. कुठं? कलकत्त्यामध्ये एक सुप्रीम कोर्टची स्थापना झाली. त्या कोर्टमध्ये एक मुख्य न्यायाधीश तर 3 अन्य न्यायाधीश होते. तर एलिझा एम्पे हा पहिला भारतातला मुख्य न्यायाधीश होता, जो 1773च्या ॲक्टनं सुप्रीम कोर्ट बनलं होतं. त्यात त्या सुप्रीम कोर्टचा पहिला जो मुख्य न्यायाधीश होता तो एलिझा एम्पे होता. यानंतरचा पॉईंट, आता हे बघा, सुप्रीम कोर्टची तर स्थापना भारतामध्ये झाली, पण ह्या सुप्रीम कोर्टमध्ये जे न्यायदान होतं, म्हणजे जे न्यायाचे निर्णय होत होते, तर ते समानतेवर आधारित होते. कशावर? समानतेवर आधारित. म्हणजे समजा आता एखादी हिंदू आहे आणि एखादी मुस्लिम आहे. पूर्वी काय व्हायचं, हिंदूसाठी हिंदू न्याय आणि मुस्लिमासाठी मुस्लिम धर्माचं जे न्यायव्यवस्था होती, त्या न्यायव्यवस्थेनुसार हिंदू आणि मुस्लिमासाठी अलग अलग न्यायव्यवस्था होती. पण काय झालं, हा जे सुप्रीम कोर्ट बनला तर हा ब्रिटिश न्यायावर आधारित होता, म्हणजे समानतेच्या न्यायावर आधारित होता. तर हे हिंदू आणि मुस्लिमासाठी एकच न्याय ह्या सुप्रीम कोर्टनं चालू केलं. हे जी सुप्रीम कोर्ट आहे, काय आहे, हे जी 1773च्या ॲक्टनं बनलेलं सुप्रीम कोर्ट आहे, तर ह्या सुप्रीम कोर्टच्या अधीन कोण असेल? ॲक्टमध्ये सांगितलं की जो गव्हर्नर जनरल आहे तो सुप्रीम कोर्टच्या क्षेत्रामध्ये येईल. आणि जे भारतीय लोक आहेत, म्हणजे आपण भारतीय लोक, तर ते भारतीय लोक पण काय होतील, ह्या सुप्रीम कोर्टच्या क्षेत्रामध्ये येतील. पण जे ब्रिटिश नागरिक असतील तर त्या ब्रिटिश नागरिकाला या सुप्रीम कोर्टाच्या क्षेत्राबाहेर ठेवलं. काय केलं? त्या ब्रिटिश नागरिकाला या सुप्रीम कोर्टाच्या क्षेत्राबाहेर ठेवलं. यानंतर 8वं प्रावधान बघू. तर आता बघा, 8वं प्रावधान, कंपनी कर्मचाऱ्याला प्रतिबंध. तर बघा, 8वं प्रावधान असं कायद्यामधलं की या प्रावधानाने जे कंपनीचे कर्मचारी होते तर त्या कंपनीच्या कर्मचाऱ्यावर प्रतिबंध घातला. कशासाठी? की बाबा आता तुम्ही कुठल्याही भारतीय लोकांकडून किंवा इतरांकडून, ब्रिटिश लोकांकडून किंवा भारतीय लोकांकडून आता तुम्ही कुठलंही रिश्वत घेऊ शकणार नाहीत, किंवा तुम्ही कुठलीही भेटवस्तू त्यांच्याकडून स्वीकारणार नाहीत, किंवा तुम्ही कुठलाच रिश्वत त्यांच्याकडून मागू शकणार नाहीत. यासाठी काय केलं, ह्या ॲक्टनं प्रतिबंध घातला. का? कारण अगोदरच गरज निर्माण होत होती. कारण हे कंपनीचे जे अधिकारी लोक होते, कर्मचारी लोक होते, ते खूप करप्ट बनलेले होते. खूप भ्रष्टाचार कंपनीमध्ये व्याप्त झालेला होता आणि त्याला कुठंतरी लगाम लावण्याचं काम या ॲक्टनं केलं. आणि कंपनीचं जे रिश्वत आहे, उपहार, भेटवस्तू, रिश्वत अशा घेण्यापासून कंपनीच्या कर्मचाऱ्यांना प्रतिबंधित केलं. यानंतर आपण ह्या जी कंपनीचे प्रावधान आपण या ठिकाणी बघितले. यानंतर आपण कंपनीच्या ह्या 1773चा जो ॲक्ट होता तर त्या ॲक्टचे महत्त्व काय होते ते महत्त्व आपण बघू. तर महत्त्वामध्ये आपण पहिलं महत्त्व बघू. पहिलं महत्त्व असं की भारतामध्ये एक केंद्रीय व्यवस्थेची गरज होती, केंद्रीय नियंत्रणाची गरज होती. ती केंद्रीय व्यवस्था निर्माण झाली. 1773च्या ॲक्टने एक केंद्रीय व्यवस्था निर्माण झाली. किंवा केंद्रीय प्रशासनाची नीव ठेवली गेली. बरोबर, हे झालं पहिलं महत्त्व. दुसरं महत्त्व आपण याच्यामध्ये पाहू की या दुसऱ्या महत्त्वामध्ये कार्यपालिका आणि विधायिका जे आहे यांच्या कामाची विभागणी केली गेली. कार्यपालिका आणि विधायिका कार्यविभागणी. ॲक्टचा अजून एक महत्त्व, कंपनीच्या राजनीतिक आणि प्रशासनिक कार्याला मान्यता मिळाली. जे कंपनीचं राजनीतिक आणि प्रशासनिक कार्य होतं तर त्या राजनीतिक आणि प्रशासनिक कार्याला मान्यता मिळाली. आणि भारतामध्ये समानतेवर आधारित न्यायदानासाठी सुप्रीम कोर्टची स्थापना झाली. हे आपण या कायद्याचे महत्त्व म्हणू शकेल. पण हे बघा, आता ह्या महत्त्व तर आपण बघितलं 1773. हे बघा, आता आपण 1773च्या ॲक्टचे
प्रावधान बघितलं, 1773च्या ॲक्टची गरज का निर्माण झाली आणि ती का गरज होती 1773चा ॲक्ट आणण्याची ते पाहिलं, आपण प्रावधान बघितलं. आता काही त्याच्यातले आपण 1773च्या ॲक्टचे महत्त्व पण पाहिले. तर आता ह्या 1773च्या ॲक्टमध्ये जी काही कमतरता होत्या तर ते पण आता आपण पाहू. ॲक्टची कमतरता, तर पहिली कमतरता आपण इथं बघू की ह्या ॲक्टची पहिली कमतरता अशी म्हणावं लागेल, जो गव्हर्नर जनरल आहे बरोबर, गव्हर्नर जनरलकडे रिस्पॉन्सिबिलिटी तर खूप दिल्या बरोबर. गव्हर्नर जनरलकडे रिस्पॉन्सिबिलिटी म्हणजे जबाबदाऱ्या गव्हर्नर जनरलकडे जबाबदाऱ्या तर खूप दिल्या, पण गव्हर्नर जनरलकडे व्हीटोचा अधिकार दिला का? अजिबात व्हीटोचा अधिकार दिलेला नाही. तर गव्हर्नर जनरल एक कठपुतली झाल्यासारखा झाला. का झाला? कारण सर्व अधिकार हे ऑलमोस्ट जे गव्हर्नर जनरलची काउन्सिल होती किंवा परिषद होती तर त्या परिषदेकडे होते. म्हणजे कुठला निर्णय घ्यायचा असेल तर परिषदेचं बहुमत. तर त्याच्यामुळं हा जो गव्हर्नर जनरल आहे ह्या गव्हर्नर जनरलकडे रिस्पॉन्सिबिलिटी तर खूप दिल्या, पण त्याच्याकडे व्हीटोचा अधिकार अजिबात दिलेला नाही. हे या ॲक्टमधलं पहिलं या ॲक्टची कमी म्हणावी लागेल. कारण या माणसाकडे काहीतरी जबाबदाऱ्या तुम्ही पूर्ण दिलेल्या आहेत, पूर्ण देशाच्या ऑलमोस्ट. म्हणजे आता बंगाल प्रेसिडेन्सीच्या अधीन बॉम्बे आहे, मद्रास आहे, त्याच्याकडे एवढ्या तुम्ही जबाबदारी दिल्यानंतर त्याला कुठंतरी स्वतंत्रता पाहिजे होती, पण ते ॲक्टमध्ये दिसून आले नाही. दुसरं कारण सुप्रीम कोर्ट आणि काउन्सिल जी आहे म्हणजे गव्हर्नर जनरलची जी काउन्सिल आहे, परिषद आहे, तर ह्या दोघांमध्ये मतभेद निर्माण झाले. का? कारण मतभेद निर्माण होण्याचं कारण म्हणजे सुप्रीम कोर्ट आहे तर त्या सुप्रीम कोर्टचा क्षेत्राधिकार सांगितलेला नव्हता. ॲक्टमध्ये सुप्रीम कोर्टचा क्षेत्राधिकार सांगितलेला नव्हता. त्यानंतर आपण तिसरं कारण बघू की हे बघा ह्या ॲक्टची कमतरता. आता ह्या सुप्रीम कोर्टच्या अधीन गव्हर्नर जनरलला केलं बरोबर. सुप्रीम कोर्टच्या अधीन म्हणजे सुप्रीम कोर्टच्या क्षेत्रामध्ये गव्हर्नर जनरल आणला आणि इंडियन म्हणजे भारतीय लोक आले. पण यामधून ब्रिटिश लोक जे होते, जे भारतामध्ये राहणारे ब्रिटिश लोक होते, ब्रिटिश व्यापारी होते, त्यांना मात्र यापासून काय केलं, ब्रिटिशांना या सुप्रीम कोर्टच्या बाहेर ठेवलं. म्हणजे या सुप्रीम कोर्ट क्षेत्राच्या बाहेर त्यांना ठेवण्यात आलं. तर ह्या 1773चा जो ॲक्ट आहे तर त्या 1773च्या ॲक्टची काही आपण प्रावधान बघितली, ॲक्ट येण्याची गरज का होती ते पाहिलं, ॲक्ट का महत्त्वाचा आहे तो पाहिलं आणि ॲक्टमधल्या जे काही कमतरता आहेत ते पण पाहिलं. तर आता यानंतर आपण 1781चं ॲक्ट ऑफ सेटलमेंट म्हणजेच जो 1773चा हा रेग्युलेटिंग ॲक्ट आहे, तर ह्या रेग्युलेटिंग ॲक्टमधल्या ज्या काही सुधारणा करायच्या होत्या किंवा ज्या काही कमतरता या रेग्युलेटिंग ॲक्टमध्ये आढळून आल्या तर त्या कमतरता 1781चा जो संशोधन आहे 1781चं त्यालाच आपण ॲक्ट ऑफ सेटलमेंट म्हणतो. तर या 1781च्या संशोधनामध्ये या 1773च्या ॲक्टमधील काही प्रावधानाला संशोधित केलं. तर ते आता आपण पाहू. 1781 ॲक्ट ऑफ सेटलमेंट तर हे बघा विद्यार्थी मित्रांनो, जो 1773चा ॲक्ट होता तर त्या ॲक्टमधल्या ज्या काही कमी होत्या तर त्या कमी सुधारण्यासाठी हा 1781चा ॲक्ट ऑफ सेटलमेंट आणला गेला. तर याच्यामध्ये नेमकं काय झालं तर सुप्रीम कोर्टपेक्षा जो गव्हर्नर आहे, गव्हर्नर जनरल आणि गव्हर्नर जनरलची काउन्सिल, तर हे ॲक्टमध्ये गव्हर्नर जनरल आणि सुप्रीम कोर्टापेक्षा गव्हर्नर जनरल आणि गव्हर्नर जनरलची जी काउन्सिल आहे यांना ह्या सुप्रीम कोर्टपेक्षा मोठं बनवलं. मोठं बनवलं म्हणजे काय केलं की सुप्रीम कोर्टच्या काही लिमिट्स या ॲक्टमध्ये केल्या आणि जे गव्हर्नर आहे, गव्हर्नर जनरल आहे आणि जे गव्हर्नर जनरलची काउन्सिल आहे यांना सुप्रीम कोर्टपेक्षा प्रचंड असे अधिकार जास्त देण्यात आले. पॉवर्स ह्या खूप मिळाल्या. म्हणजे काय केलं हो तर जे सुप्रीम कोर्ट आहे आणि गव्हर्नर जनरल ऑफ काउन्सिल आहे यांच्या कार्यामध्ये स्पष्टतः विभागणी केली आणि यांच्या कार्यामध्ये अंतर करून जे गव्हर्नर जनरल अँड काउन्सिल आहे याला सुप्रीम कोर्टपेक्षा जास्तीत जास्त अधिकार दिले. कोणाला? गव्हर्नर जनरल अँड काउन्सिलला सुप्रीम कोर्टपेक्षा जास्तीत जास्त अधिकार. आणि नंतर काय झालं बघा, हे जी सुप्रीम कोर्ट आहे आता ह्या सुप्रीम कोर्टमध्ये 1773मध्ये काय होतं, गव्हर्नर जनरल, कंपनी कर्मचारी आणि भारतीय लोक
या सुप्रीम कोर्टच्या क्षेत्रामध्ये येत होते, बरोबर. तर 1781च्या ॲक्टमध्ये संशोधन करून काय केलं, तर आता ह्या सुप्रीम कोर्टच्या क्षेत्रामध्ये केवळ भारतीय लोक राहिले. गव्हर्नर जनरल आणि जे कंपनीचे कर्मचारी आहेत त्यांना पण आता ह्या सुप्रीम कोर्टच्या क्षेत्राबाहेर केलं. आणि मग काय झालं, आता तो जो सुप्रीम कोर्ट आहे तो सुप्रीम कोर्ट आता फक्त कोलकाता म्हणजे कलकत्ता जे आहे तर त्या कलकत्त्यापुरतं सुप्रीम कोर्ट मर्यादित राहिलं. त्याच्याकडे राजस्व रेव्हेन्यूचे जे पण अधिकार होते. आता बघा, सुप्रीम कोर्ट कर 1773च्या ॲक्टने काही रेव्हेन्यूचे म्हणजे राजस्वाचे अधिकार दिलेले होते, तर ते सुद्धा अधिकार काढून घेऊन गव्हर्नर जनरल अँड काउन्सिलकडे देण्यात आले. आणि हे बघा, सुप्रीम कोर्ट कुठला फक्त आणि फक्त कलकत्त्यापुरता मर्यादित राहिला आणि बाकीचे जे न्यायनिवाडे आहेत तर ते गव्हर्नर जनरल अँड काउन्सिलमध्ये येतील आणि अंतिम त्यांच्यावर निर्णय पण गव्हर्नर जनरल अँड काउन्सिलमध्येच होईल. आणि नंतर काय झालं बघा, आता सुप्रीम कोर्ट जो आहे 1773मध्ये ब्रिटिश न्यायाच्या तत्वावर होता म्हणजे समान न्याय. पण आता काय झालं, हिंदूसाठी हिंदू रीतिरिवाजाने न्याय आणि मुस्लिमसाठी मुस्लिम रीतिरिवाजाने न्याय. म्हणजे अगोदरचे जे समान न्यायाचं तत्व होतं ते आता या ठिकाणी ह्या ॲक्टमध्ये संशोधित केलं आणि हिंदूसाठी हिंदू रीतिरिवाजाने न्याय आणि मुस्लिमासाठी मुस्लिम रीतिरिवाजाने न्याय असा ह्या 1781च्या ॲक्टमध्ये 1773च्या ॲक्टमधील काही सुधारणा केल्या. आणि जास्तीत जास्त ज्या पॉवर आहेत तर त्या जास्तीत जास्त पॉवर गव्हर्नर जनरल अँड काउन्सिलकडे देण्यात आल्या. पण या ठिकाणी एक लक्षात द्या, गव्हर्नर जनरल अँड काउन्सिलकडे पॉवर देण्यात आल्या, पण गव्हर्नर जनरलकडे देण्यात आले का, अजिबात नाही. तर गव्हर्नर जनरल जे आहे, गव्हर्नर जनरल जो आहे, गव्हर्नर जनरल आहे तो पूर्वीप्रमाणेच जी आपली गव्हर्नर जनरलची काउन्सिल आहे तर त्या काउन्सिलच्या पकडेमध्ये जशाच तसा दबून राहिला. म्हणजे 1781च्या संशोधनात सुद्धा जास्तीत जास्त अधिकार सगळे ह्या काउन्सिलला गेले, गव्हर्नर जनरलच्या काउन्सिलकडे गेले. पण गव्हर्नर जनरलची जी पूर्वी 1773च्या ॲक्टमध्ये स्थिती होती 1781च्या ॲक्टमध्ये पण गव्हर्नर जनरलची स्थिती तीच राहिली. तर आता यानंतर जे ॲक्ट आहेत त्यामध्ये 1784चा 1786चा परत 1813 1833 1853 हे जे पुढचे ॲक्ट आहेत तर आपण ते नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहू. तर आपण ह्या ठिकाणी ह्या व्हिडिओला इथं थांबू आणि पुढच्या भागामध्ये आपण पुढच्या जे काय ॲक्ट आहेत तर त्या पुढच्या ॲक्टवर आपण चर्चा करू.